मी गेले एक वर्षभर, तुम्ही सगळे मला नेहमी भेटत असता, मी गेले वर्षाहून जास्त सांगते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये 25-26 लाख नावं कमी झालेली आहेत, त्यातली 2 लाख नावं पुण्याची आहेत. मला 2च प्रश्न विचारायचे आहेत या सरकारला की तुम्ही फॉर्म भरूनच कसा घेतला, आणि म्हणजे काय निकष लावून भरून घेतला आणि काय निकष लावून तुम्ही कॅन्सल करताय. भरून तर घेतला ना, पुरुषांचे पण भरून घेतले. आता मला सांगा, तुमची सगळ्यांची मुलं किंवा कुठली ना कुठली सुविधा तुम्ही सरकारच्या किंवा ऑनलाईन भरता, त्या ऑनलाईन भरताना ऑटोमॅटिकली फॉर्म रिजेक्ट नाही होत. मग मेल आणि फिमेल मधलं कळलं नाही या सरकारला? कुठलं हे सॉफ्टवेअर काढलंय, कोणी यंत्रणा लावली, याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की याची इधर सीएजी रिपोर्ट काढा, ह्याच्यावर व्हाईट पेपर काढा आणि याच्यावर पूर्णपणे ह्या स्कीमवर एक मोठी जम्बो इन्क्वायरी लावली गेली पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने नाही केलं तर दुर्दैवाने आम्हाला दिल्लीला जावं लागेल. पण तरी माझा विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी अँब्युलन्स घोटाळाचं जेव्हा बोललो आम्ही तेव्हा थांबवलं. त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये 4,800 कोटी रुपयाचा जो घोटाळा झालेला आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. फॉर्म भरले कसे, कुठल्या निकषाने भरले आणि कुठल्या निकषाने कॅन्सल केले, या दोन्ही गोष्टीची उत्तरं सरकारला द्यावी लागतील. आणि काल माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे की लोकांवर ऍक्शन घ्या. कोण आहेत ती लोक, पण ऍक्शन कुणावर घेणार, हा एक प्रश्न. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, सातत्याने हे सरकार म्हणत असतं की जुन्या काळामध्ये लिकेजेस व्हायचं. ठीक आहे, तुम्ही मनमोहन सिंग साहेबांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी आणलं, मग डीबीटी आणल्यावर 0 लिकेज असायला पाहिजे. मग 4,800 कोटीच्या लिकेज झालंच कसं? तुम्ही जेव्हा अकाउंट मागितली केवायसी नाही मागितलं, तुम्ही आधार कार्ड नाही चेक केले, मग कसं काय झालंय? मोठा भ्रष्टाचार आहे. हे 4,800 कोटी रुपये कुठे गेले, कुणाच्या अकाउंटला गेले, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. मग हे लोक जागेवर आहेत नाहीयेत हे सगळं पारदर्शक मी स्वतः सुप्रिया सुळे एक PIL करणार आहे आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. हा, त्याच्यावर उत्तर देते उत्तर देते. हा, योजना बंद करून प्रश्न नाही ना सुटत. इट इज सरकार इज अ कंटिन्युअस एफर्ट. म्हणजे कुठलंही सरकार आलं ना ती कंटिन्युटी असते. म्हणजे आता आम्ही सत्तेमध्ये होतो तेव्हा रस्त्याची कामं शाळा करत होते, पुढचं पण सरकार येऊन ते कंटिन्युटी करत राहतात. तेव्हा बंद करून तर प्रश्न सुटणार नाही, मार्ग काढावा लागेल आपल्याला. म्हणून तर ते माय बाप सरकार आहे ना. माय बापनी बंद करून म्हणलं तर कसं चालेल, माय बापांनी सोल्युशन काढायचं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.